नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्याचं नाव आहे भेजा फ्राय। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वप्रथम आपल्याला जो भेजा फ्राय करायचा आहे त्यासाठी आपल्याला हा क्लीन करून घ्यायचा आहे। तर मी दाखवते तुम्हाला कसं क्लीन करायचं आहे। त्याचे जे वरती असं एक वेगळा पापुद्रा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातल्या ज्या मधल्या नसा असतात त्या निघतात। ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मी क्लीन करून घेते आता। स्वच्छ करून धुवून झाल्यानंतर आता आपण त्याला मी पीसेस कट करणार आहे। थोडासा तो तुम्ही असा डायरेक्ट देखील फोडणी घालू शकता, पण मी तो कट करणार आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। यासाठी मी तवा गरम करायला ठेवते। तव्यामध्ये हे करणार आहे आणि आता आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत। तर मी ठेचलेल्या लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या, जेवढा जास्त लसूण तेवढी छान टेस्ट येणार आहे। आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। तर आता हे कांदा घालून झाल्यावर आपण तो कांदा छान गुलाबीसर होईस्तोपर्यंत परतून घेऊया। कांदा आपला छान परतून गुलाबीसर झालेला आहे। आता आपण मसाले घालून घेऊयात। तर सर्वप्रथम मी हिंग घालते। हिंग घालून झाल्यावर हळद, त्यानंतर आपला जो घरचा मसाला आहे, मी आगरी पद्धतीने बनवलेला मसाला वापरणार आहे। धणे पावडर आणि गरम मसाला घालून घेऊयात। हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आणि हा मसाला फ्राय झाल्यावर ह्यात आपण कट केलेला जो भेजा होता तो घालून ह्याला आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आणि तो लगेच शिजतो, जास्त वेळ लागत नाही आणि एकदम तो टेस्टला पण असा बटर सारखा लागतो, तोंडामध्ये एकदम मेल्ट होतो तो। आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला सर्व करायचं आहे। बघा, आता हा आपला भेजा फ्राय रेडी आहे। आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। लहान मुलांसाठी खूपच चांगला आहे, तुम्ही त्यांना आवर्जून खायला घाला आणि अशा पद्धतीने केलात तर मुलं नक्की खातील। भाकरीसोबत तर एक नंबर लागतं। ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलवर कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली। लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत स्टे ट्यून।